Brought to you by V-Guard. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महाराष्ट्राचा प्राइम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधानसभेची मॅच महायुती जिंकणार असं फडणवीसांकडून विश्वास व्यक्त करण्यात आलाय. तर आमची मॅच टीम इंडिया सारखीच असेल असंही फडणवीस म्हणालेत. तर अर्जुनाचं लक्ष मासा होता तसं आमचं लक्ष विधानसभा असल्याचं शरद पवार म्हणालेत. तर प्रत्येक ठिकाणी राजकारण आणणं हा बालिशपणा असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे. काळात जसा टीम इंडियाने खेळ केला, आगामी काळात आपण कसा खेळ करणार आहे विधानसभेसाठी? आमचा खेळ देखील तसाच राहणार आहे. विधानसभेची मॅच ही आमची महायुती जिंकेल त्या दिशेने आम्ही अग्रसर झालो आहोत. आमचा खेळ देखील तसाच राहणार आहे. विधानसभेची मॅच ही आमची महायुती जिंकेल त्या दिशेने आम्ही अग्रसर झालो आहोत. असं आमचं लक्ष एकच आहे. म्हणजे जसं अर्जुनाला सांगितलं होतं तो माणसांच्या डोळ्यामध्ये तुम्ही घालतो, तसं आज आमच्या सगळ्यांचं लक्ष उद्याची महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा प्रमुख मी आहे. काँग्रेस पक्ष आणि तिसरं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेना आम्ही एकत्र राहणार आहोत. काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की जसं भारताने मॅच जिंकलाय तसं विधानसभेत आम्ही मॅच जिंकू. काही लोक प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असतात. मला वाटतं हा बालिशपणा आहे. आजची जी टीम आहे त्यांना सगळ्यांना आनंदात बघून आपल्या देशाला आनंद झाला. सगळ्यांचं अभिनंदन करतो. पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. अजित पवार गटाचे माजी नगरसेवक पुन्हा स्वगृही आता परतणार आहेत. 16 माजी नगरसेवकांचा 5 जुलैला पवार गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे. अजितदारा गटाचे नेते विलास लांडे लवकरच नगरसेवकांसह पुन्हा पवारांची भेट घेणार आहेत. दरम्यान आधीचा निर्णय हिताचा नव्हता असा नगरसेवकांचा निष्कर्ष असून त्यांचं स्वागत आहे अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. रोज मला 2-3 तास काढायला लागतात नवीन लोक पक्षात येणाऱ्यांशी बोलायला. तर त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडसुद्धा अपवाद नाही. तिथं मोठ्या प्रमाणात काही खासदारांनी आम्हा लोकांची नगरसेवकांनी आम्हा लोकांची भेट घेतली. आधी भेटणारे आनंद आहे की त्या सगळ्यांना असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र राहावं. जे काही निर्णय आपण घेतले ते हितासाठी नव्हते, ह्या निष्कर्षाची ते लोक यायला लागले आणि त्यांचं स्वागत होईल. राजकारण म्हणजे चढउतार असतात, येणारे जाणारे असतात, पण यामध्ये आदरणीय दादा खंबीरपणे भूमिका घेतील. पिंपरी चिंचवडचा विकास आणि दादा हे समीकरण आहे. त्याच्यामुळे पिंपरी चिंचवडमधून प्रवास करताना प्रत्येक नागरिक म्हणतो की आम्हाला परदेशात आल्यासारखं वाटतं, इतक्या चांगल्या पद्धतीचा विकास केला आहे. या कालावधीमध्ये काही लोकांनी इकडे तिकडे गाठीभेटी घेतली असत तर दादा जरूर त्याची दखल घेतील आणि हा संघटनेचा किंवा पक्षाचा भाग आहे त्या संदर्भात निश्चितपणाने ते विचार करतील. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. तर मोदींसोबत गेल्यानं टीडीपी आणि जेडीयूच्या खासदारांमध्ये नाराजी असल्याचा मोठा दावा सामनातील रोखठोकमधून संजय राऊतांनी केला आहे. नितीश कुमारांची तब्येत खराब झाल्यानं ते मोदींसोबत गेले असंही राऊत म्हणाले. तर खासदार नाराज असल्याची चर्चा माझ्या कानावर आली नसल्याचं शरद पवार म्हणाले. सामनातील रोखठोकच्या सदरावर शरद पवार यांनी या चर्चा फेटाळल्या आहेत. काय लिहिलंय सामनात? चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाचे खासदार 26 तारखेला संसदेच्या नव्या कॅन्टीनमध्ये भेटले. आमच्याही खासदारांमध्ये नाराजी आहे असं आंध्र आणि बिहारचे खासदार म्हणाले. मोदींसोबत गेल्यानं राज्यात जनतेचा रोष निर्माण होईल, येणारा काळ कठीण जाईल असं टीडीपी खासदार म्हणाले. चंद्राबाबूंच्या पक्षाला लोकसभेचं अध्यक्षपद हवं होतं, नितीश कुमारांना रेल्वे मंत्रालय हवं होतं पण ते मिळालं नाही. मग या दोघांनी पाठिंबा का दिला? हा पाठिंबा मनापासून आहे का? असा प्रश्न देखील सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
जो लोकतंत्र बचाने के लिए कभी जेल में गए थे, संघर्ष करते थे, जयप्रकाश नारायण के बहुत करीबी रहे थे। अब नीतीश कुमार की तबीयत, उनकी हेल्थ, उनकी मानसिकता बहुत ही ख़राब है। अगर वो उनकी तबीयत ठीक रहती तो मोदी जी के साथ नहीं जाते, और उनके लोगों ने उनको घेर लिया है, उनको गुमराह किया है, और मोदी और शाह जी उनका गैर इस्तेमाल कर रहे हैं। नाही, माझं काय ऐकण्याचं नाही, मी कधी ऐकलं नाही ना कोणी आमच्याशी बोललं। आणि खरं सांगायचं त्यांच्या फादरांचं शिक्षण भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। खऱ्या अर्थानं उद्यापासून सुरू होणार आहे आणि फादरांचं सेशन हे 2 दिवसाचं आहे, 3 दिवसाचं। त्यामुळे 2-3 दिवसात असं करणं शक्य नाही, खासदारांच्या भीती होणार नाही। पण सेकंड सेशन जे आहे ते ज्या दिवसाचं आहे त्यावेळी लोकांचा अंदाज येईल। आज तसं तिथं होईलच नाही। स्पष्ट सांगायचं म्हणजे कुठल्याही खासदाराला निवडणूक नको। तर संभाजी भिडे यांनी परत एकदा मुक्ताफळ उधळली आहेत। आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे दळभद्री आहे, हिंदवी स्वराज्य हेच खरं स्वातंत्र्य असल्याचं संभाजी भिडे म्हणाले आहेत। तर वटपौर्णिमेच्या पूजेला ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये असा सल्ला देखील संभाजी भिडे यांनी दिला आहे। आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्टला, हे दळभद्र हलकं स्वातंत्र्य जमत नाही। आम्हाला स्वातंत्र्य, हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे। जे काही तिरंगा फडकून हे करत असेल, खरं घटनेने मला सांगितलंय सगळ्या गावावरून गाडव व्हावं लागतंय, आपण त्याच्यात सहभाग घेऊ। पण स्वतंत्र भगवा झेंडा घेऊन वटसावित्रीच्या पूजेला नट्याने जाऊ नये आणि ड्रेस मटेरियल घातलेल्या बायकांनी जाऊ नये। कुणी जावं, कुणी जावं। लोकसभेत नाव न घेता पाडलं, आता नाव घेऊन पाडणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय। 288 जागांवर नाव घेऊन पाडणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। आपल्याला जसा इशारा दिला आणि ते करून दाखवलं, तोच तुम्ही आता विधानसभेचा 288चा इशारा देताय, अल्टिमेटम म्हणायचं। मी त्यावेळेस नाव नव्हतं घेतलं तरी मला जातीवादी ठरवलं, म्हणजे आम्हाला लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा नाही आहे असा याचा अर्थ होतो। आम्ही बोलायचं सुद्धा नाही, त्यांनी बोलायचं पण आम्ही बोलायचं सुद्धा नाही। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आम्ही पाडा म्हणलो, ते पण पाडा म्हणतात ना एकमेकाला उमेदवार सुद्धा। त्याला पाडा, त्यो काय कामाचा, ह्यो त्याला म्हणतो, त्यो त्याला म्हणतो, त्यांच्यावर ऑब्जेक्शन नाही आहे। आम्ही पाडा म्हणलं की म्हणजे आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, यावेळेस नावच 288ची घेऊन पाडणार। मुंबई सत्र न्यायालयातील न्यायाधीश राहुल रोकडे यांची बदली झाली आहे। रोकडे हे अनेक सत्ताधारी आमदार मंत्र्यांविरोधातील खटल्यांचे न्यायाधीश आहेत। शिखर बँक घोटाळा, महाराष्ट्र सदन, भोसरी भूखंड गैरव्यवहाराचे खटले रोकडेंच्या काळात अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत। शिखर बँक घोटाळ्यावर रोकडे 12 जुलैला सुनावणी करणार होते। याच दरम्यान रोकडेंची दिंडोशीतील सत्र न्यायालयात बदली झाली आहे। यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत। अजितदादांची मला वाटतं उपयुक्तता कमी झाली की काय, म्हणूनच भाजपा परत त्यांना आपल्यासोबत पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत घेऊ इच्छित नसेल, म्हणून त्यांना कदाचित पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न आणि बदनाम करण्याचा प्रयत्न पुन्हा नव्यानं करायचं काही षडयंत्र असू शकते। अधिवेशन सुरू असेल की विरोधकांचा अगदी चहापानापासून बहिष्कारावरती आणि सातत्याने आरोप करण्यावरतीच रोष असतो। समाजासाठी आपण एकत्रित जाऊन भूमिका घ्यावी, काम करावं, ही मानसिकता विरोधकांची कधीच नसती। विरोधक आपण किती विरोध करू आणि आपलं परफॉर्मन्स देऊ, आपण किती मीडियासमोर येऊ, हे त्यांच्यासाठी चढाओढ असते। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते कोणी काय बोलतात त्याच्याकडे फार आपण लक्ष देऊ नये।
तर निवडणुका आल्यामुळे सरकारला उशिरा का होईना लाडकी बहीण भाऊ आठवते असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावलाय. लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. लाडकी बहीण योजनेत त्रुटी असून त्या संदर्भात आमचा अभ्यास सुरू असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आता इलेक्शन आल्यामुळे त्यांना लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागलंय, उशिरा का होईना. पण त्या स्कीममध्ये अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत, त्याचा अभ्यास आम्ही करतोय. त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय बोलणं हे योग्य होणार नाही. पण खूप जुमल्यांचा पाऊस हा अपेक्षितच होता, त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही बजेट बघून. सुप्रिया सुळे आणि त्यांचे वडील या राज्याचे अनेक वेळेस मुख्यमंत्री राहिले. खरं म्हणजे त्यांनी जे अगोदर त्यांना सूचना करायला पाहिजे होती, पण त्या महिला असून महिलेच्या संदर्भात अशा प्रकारचं बोलणं मला असं वाटतं त्यांच्या योग्यतेला शोभत नाही. महायुती सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी फेसबुक पोस्ट करत उद्धव ठाकरेंना डिवचलंय. बाळासाहेबांच्या विचारांशी दगाबाजी करणाऱ्यांची साथ सोडून 2 वर्ष पूर्ण झाली असं शिंदेंनी पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान यावरून आदित्य ठाकरेंनी आज जागतिक खोके आणि धोके दिवस साजरा होतोय या शब्दात शिंदेंना प्रत्युत्तर दिलंय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वैचारिक दगाबाजी करत ज्यांनी असंघाशी संघ केला होता त्यांची साथ सोडून आम्ही जनतेच्या मनातलं सरकार स्थापन केलं. त्याला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. राजकीय वारसा हा केवळ रक्ताने नाही तर कर्तृत्वाने सिद्ध करावा लागतो, हे मी आणि शिवसेनेच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी गेल्या 2 वर्षात दाखवून दिलं. शिवसेनेच्या सर्व पाठीराख्यांनी मतदारांनी आम्ही घेतलेल्या या भूमिकेला आणि निर्णयाला भक्कम पाठिंबा दिल्याचं लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी सिद्ध झालं. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची हा गेले 2 वर्ष सुरू असलेला वादही मिटला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेचा पाठिंबा अधिक भक्कम होईल आणि पुन्हा एकदा महायुती राज्यात दिमाखात सत्तेवर येईल असा मला विश्वास आहे. फेसबुक पोस्ट केलेली आहे, त्यांचं म्हणणं आहे की 2 वर्षापूर्वी घेतलेला निर्णय हा आमचा योग्य सुद्धा. तीनमधून नक्की मुख्यमंत्री कोण आणि एक घटनाबाह्य मुख्यमंत्री कोण हा DCM मधून मला वाटतं आज जागतिक खोके आणि धोके दिन हा जो साजरा होत आहे निर्लज्जपणाने साजरा होत आहे. जे निर्लज्ज असतील ते साजरा करतील, जे घाबरट आहेत, जे डरपोक आहेत, जे पक्ष चोर आहेत, बाप चोर आहेत, दुसऱ्यांचे वडील ज्यांना लागतात स्वतःच्या होर्डिंगवर, हे अशी लोक आहेत. राज्यातील सरकारचं आयुष्य 2 किंवा 3 महिने आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. लोकसभेला लोकांनी राज्यातील सरकारला लाथाडलाय असंही संजय राऊत म्हणाले. तर ठाकरे गट विधानसभेनंतर राहील का असा प्रश्न संदीपान मोरेंनी उपस्थित केलाय. या देशातलं संविधान धोक्यात आहे, यांच्या हातामध्ये संविधानाची हत्या होते. नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील सरकार. त्याचं आता हे आहे आयुष्य हे अजून 2 किंवा 3 महिन्याचं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये या सरकारला लोकांनी लाथाडलं, नाकारलं आणि विधानसभा निवडणुकीतसुद्धा या सरकारचा दारुण पराभव होईल. उभाटा गट मला नाही वाटत तो राहील म्हणून विधानसभेला काय, कारण आपण बघितलं असं आपल्या जिल्ह्यात माझा असा अंदाज आहे उभाटा गट राहणारच नाही असा माझा अंदाज आहे. तुम्हाला रोज कोणी ना कोणीतरी मला एक आता 2-4 दिवस थोडं दिल्लीत अधिवेशनी त्याच्यानंतर तुम्हाला कोणी ना कोणी रोज प्रवेश केलेलं दिसत आणि चांगले चांगले कार्यकर्ते हे आपल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या म्हणजे आपल्या शिवसेनेत प्रवेश करणार. फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिले नाहीत या शब्दात संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केलाय. फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री झाला तर अडचण होते असा टोला काल फडणवीसांनी लगावला होता. यावर उत्तम फोटोग्राफर असेल तर महाराष्ट्राचं चित्र उत्तम काढता येतं असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलंय. दरम्यान राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातले अदखलपात्र विदूषक असल्याची टीका शेलारांनी केली आहे. मैं किसी व्यक्ति की बात नहीं कर रहा हूं, पर एक एग्जांपल दे रहा हूं कि एक एक्स व्यक्ति है जिसको फोटोग्राफी में इंटरेस्ट है, उसका पैशन फोटोग्राफी और वो मुख्यमंत्री बन जाए तो प्रॉब्लम होता है. मतलब ऐसा नहीं है कि मैंने किसी का नाम नहीं लिया, मैं केवल एग्जांपल के तौर पर कह रहा हूं. फोटोग्राफर उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्र उत्तम काढलं जातं आणि त्याने ते चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र इतकं विदारक आहे महाराष्ट्राचं आणि म्हणून लोकसभेत तुमचा पराभव झाला. त्याच्यामुळे त्यांना अडचण होणारच. देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिलेले नाहीत इतकंच मी सांगू शकतो.
मला असं वाटतं की संजय राऊत यांच्यावर आता कोणी अदखलपात्रही गुन्हा करत नाही आहेत. इतकेच जे महाराष्ट्राच्या राजकारणातले अदखलपात्र विदूषक झाले आहेत, त्यांची उंचीच नाही देवेंद्र फडणवीसवर बोलायची. त्यामुळे सूर्यावर थुंकण्याचं काम तुम्ही रोज करा संजय राऊत, तुमच्या तोंडावरच थुंकी उडेल. तर विनायक मेटे साहेबांना गिफ्ट नक्की देणार असल्याचं ज्योती मेटे यांनी म्हटलंय. विनायक मेटेंच्या अभिवादन कार्यक्रमात ज्योती मेटे यांनी विधान केलंय. ज्योती मेटेंकडून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत देखील देण्यात आलेले आहेत. खरं तर वाढदिवस म्हटलं की जे मला अजूनही साहेबांचा तो 2022चा वाढदिवस आठवतो. अनेक मान्यवरांची त्याच्यामध्ये भाषणं झाली होती आणि त्यामध्ये मुद्दा आला होता वाढदिवसाला देण्याच्या गिफ्टचा आणि रिटर्न गिफ्टचा. साहेब, आजही आपला वाढदिवस आहे आणि आपण आस लावून बसला आहात गिफ्टकडे. आम्ही निश्चितच आपल्याला गिफ्ट देणार आहोत आणि रिटर्न गिफ्टही देणार आहोत. फक्त आपण निश्चिंत राहा. नव्या खेळाडूंना संधी मिळण्यासाठी घेतलेला निर्णय योग्य आहे. विराट आणि रोहितच्या T20 मधील निवृत्तीच्या घोषणेवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होते आहे. दोन्ही अतिशय उत्तम खेळाडू आहेत आणि ही गोष्ट चांगली आहे की एका विशिष्ट काळाच्या नंतर आपला फार्म फोर्स असतो, त्याच वेळेला निवृत्त व्हायचा निकाल असाल तर ती वेळ योग्य असते. ज्या दोघांचा तुम्ही उल्लेख केला त्या दोघांचंही जागतिक क्रिकेटमध्ये योगदान होतं. भारताची प्रतिष्ठा त्यांनी वाढवली होती आणि आता नव्यांना संधी मिळाली आणि म्हणून त्याचा हा जो T20चा गेम आहे त्यातनं ते विजय व्हायचा निर्णय त्यांनी घेतला. माझ्या मते हा निकाल योग्य आहे. शरद पवारांच्या निवृत्तीची योग्य वेळ त्यांनी अजून सांगितली नाही. ती जर समजली तर नक्की होईल. अजितदादा बाकीच्यांनी वारंवार त्यांना विचारलं की आता तुम्ही थकलेले आहात किंवा वयस्कर झालेले आहात, पण पवार साहेबांनी काही स्वतःची निवृत्ती जाहीर केली नाही. दुसऱ्याच्या निवृत्तीला सर्टिफिकेट त्या ठिकाणी ते देत आहेत, चांगली गोष्ट आहे. त्यांनी सुद्धा आता कधी निवृत्ती घेत आहेत त्याची एकदा घोषणा करावी. राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्या महिला अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली. यासह सौनिक यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारला. 1987 बॅचच्या सनदी अधिकारी असलेल्या सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागली आहे. यापूर्वी त्यांचे पती मनोज सौनिक यांनी देखील राज्याच्या मुख्य सचिवपदी कार्यभार सांभाळला होता. या बातम्यांचा एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा TV9 मराठी. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड.